नमस्कार मित्रांनो, आपण संबोधी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपले तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण प्राचीन भारताचा इतिहास शिकत आहोत। या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळी माहिती घेत आहोत। मित्रांनो, आपण बौद्ध धर्माची आपण सविस्तर माहिती घेत आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून बौद्ध धर्मावरती अनेक प्रश्न या अगोदर आलेले आहेत। हे जे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे या धर्माचा सविस्तर अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे। बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये आपण बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांची त्या ठिकाणी जीवनी, त्यांचा पूर्ण त्या ठिकाणी त्यांचे जीवनपट आपण अभ्यासलेला आहे। त्यानंतर गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती करत असताना वेगवेगळे जे काही समजा अनुभव आले त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर बुद्धांनी आपलं जे पहिलं प्रवचन आहे सारनाथ, त्यामध्ये जे वेगवेगळे सिद्धांत प्रतिपादित केले त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली आहे। गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या संघाच्या संदर्भामध्ये आणि त्रिरत्नांच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली आहे। त्याच अनुषंगाने बुद्धांनी बौद्ध भिक्खू भिक्षुणी उपासक उपासिकांसाठी काही 10 शील तत्व सांगितलेली आहेत, 10 उपदेश केलेले आहेत। त्याला 10 शील तत्वे असे देखील म्हणतात, त्याला 10 शील सिद्धांत असे देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। तर हे जीवन जगत असताना या गोष्टींचं आचरण करण्यासंदर्भामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे। तर ते 10 तत्व कोणकोणते आहेत तर ते म्हणजे दुसऱ्यांच्या धनाची इच्छा न बाळगणे, हे त्यातलं महत्त्वाचं एक पहिलं तत्व आहे। त्यानंतर खोटे बोलू नये, ज्याला म्हणजे सत्य नेहमी बोलावे। त्यानंतर हिंसा करू नये, म्हणजेच काय तर अहिंसा या धर्माचं पालन करावं। त्यानंतर मादक द्रव्यांचे सेवन करू नये, हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे। व्यभिचार करू नये याच्या संदर्भामध्ये सुद्धा बुद्ध आग्रही आहेत। लक्षात घ्यायचे मित्रांनो की हे जे पहिले म्हणजे दुसऱ्यांच्या धनाची अपेक्षा करू नये किंवा खोटे बोलू नये किंवा हिंसा करू नये, मादक द्रव्यांचे सेवन करू नये, व्यभिचार करू नये, हे जे 5 तत्व जे आहेत किंवा 5 हे जे सिद्धांत आहेत, तर हे सिद्धांत त्या ठिकाणी गृहस्थी धर्मांसाठी किंवा जे उपासक आहेत, जे गृहस्थ आश्रमामध्ये राहूत किंवा त्या ठिकाणी संन्यास न घेता गृहस्थी जीवन जगत असताना जे बौद्ध धर्माचे पालन करतात, तर त्यांच्यासाठी हे जे पहिले जे 5 तत्व आहेत ते अनिवार्य आहेत। त्यांना ते 5 म्हणजे बौद्ध धर्मामध्ये त्या ठिकाणी धर्माचं अनुसरण करायचं असेल तर या 5 तत्वांचं अनुपालन करणं त्यांना आवश्यक आहे। त्यानंतर त्या ठिकाणी जे इतर जे उपासक आहेत किंवा बौद्ध भिक्खू आहेत, ज्यांनी संन्यास त्या ठिकाणी धोरण अवलंबलेलं आहे, संन्यास घेतलेला आहे आणि धर्माचं प्रसारण करण्यासाठी स्वतःचं जीवन व्यतीत केलेलं आहे, त्या लोकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पहिले 5 तत्व तर त्यांना पालन करायचेच आहेत। पुढचं 6वं तत्व आहे संगीत असेल, नृत्य असेल, ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी मन रमेल आणि आपले जे इंद्रिय आहेत तर त्या इंद्रियांना त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा निर्माण होईल, अशा गोष्टी संगीत आणि नृत्यांपासून दूर राहावं असं त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूंच्या संदर्भामध्ये बुद्धांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर जे काही सुगंधित द्रव्य असतील, त्या सुगंधित द्रव्यांपासून सुद्धा ज्यांच्यामुळे मन त्या ठिकाणी रमेल, अशा कुठल्याही सुगंधित द्रव्याच्या संदर्भामध्ये त्याची आसक्ती बाळगू नये असं त्या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेलं आहे। तर त्यानंतर जेवण त्या ठिकाणी करत असताना म्हणजे अन्नप्राशन करत असताना सुद्धा ते निश्चित वेळेवरती करावं, अवेळी जेवण करू नये, या संदर्भामध्ये सुद्धा बुद्धांनी आपल्या 10 शील प्रतिज्ञांमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर जे बौद्ध भिक्खू आहेत त्या बौद्ध भिक्खूंनी सुखस्थानी म्हणजे चैनीच्या ठिकाणी त्या ठिकाणी झोपू नये, म्हणजे ज्या ठिकाणी आनंद मिळतो म्हणून एखाद्या बिछाण्यावरती ज्या ठिकाणी सुख प्राप्त होतं शरीराला म्हणून त्या ठिकाणी अशा बिछाण्यावरती झोपू नये, म्हणजेच त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा त्यांनी करू नये असं त्या ठिकाणी या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर द्रव्य संचय करू नये, म्हणजेच काय तर पैसा असेल, संपत्ती असेल, या गोष्टींचा त्यांनी संचय करू नये। अशा प्रकारे या 10 ज्या प्रतिज्ञा आहेत किंवा 10 जे सिद्धांत आहेत हे बुद्धांनी आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत, आपल्या संघामध्ये सांगितलेले आहेत आणि त्यानंतर हे ज्या प्रतिज्ञा आहेत त्यांचं पालन करणं आवश्यक आहे। बौद्ध धर्माचा प्रवेश घेण्यासाठी, बौद्ध धर्मामध्ये येण्यासाठी प्रवज्जा नावाची जो विधी आहे तर तो विधी करणं आवश्यक होतं आणि ते केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश दिला जात होता, संघामध्ये प्रवेश दिला जात होता। ते केल्याच्या नंतर या 10 प्रतिज्ञा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की या 10 प्रतिज्ञांमध्ये कोणत्या एका तत्वाचा समावेश होता किंवा नव्हता, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी या 10 प्रतिज्ञा शील प्रतिज्ञा म्हणतात त्यांना किंवा शील सिद्धांत म्हणतात, तर त्या 10चे 10 तत्व तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पुढची गोष्ट म्हणजे काय, लक्षात घ्या मित्रांनो, गौतम बुद्ध जे आहेत तर त्यांनी जवळपास ज्ञानप्राप्तीच्या नंतर जवळपास 45 वर्षापर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे वयाच्या 35व्या वर्षापासून त्यांनी पुढे त्या ठिकाणी धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे।
आणि त्यांनी त्यासाठी पूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. आता हे करत असं भारत भ्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर भारतामध्ये तुम्ही लक्षात घ्या, बुद्धांच्या जीवनामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर गौतम बुद्धांचा जन्म, त्यानंतर गौतम बुद्धांना जे ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस, आणि गौतम बुद्ध ज्या दिवशी त्या ठिकाणी निर्वाण पदाला गेले किंवा निर्वाण प्राप्ती झाली, हे तिन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडलेल्या आहेत. परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच काय तर गौतम बुद्धांचा जन्मसुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झाला, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्तीसुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झाली, आणि गौतम बुद्धांचं निर्वाणसुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झालेलं आहे. म्हणून वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हणतात. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची घटना आहे. बुद्धांचा जो काही वास्तव्य आहे तर ते वास्तव्य त्या ठिकाणी श्रावस्तीला गेलेलं आहे, म्हणजे श्रावस्तीला झालेलं आहे. याच्यावर प्रश्न येतो, बुद्धांनी पूर्ण आपल्या आयुष्याचा जो काही समजा वास्तव्याचा काळ जो एकाच ठिकाणी सगळ्यात जास्त वेळा कुठं व्यतीत केला तर ते श्रावस्तीला केलेला आहे. त्यानंतर जो बुद्धांचा जो काही अंतिम उपदेश जो आहे तर तो उपदेश बुद्धांनी कुठं दिला तर तो कुशीनगरला दिलेला आहे. तर कुशीनगरला बुद्धांनी जे मल्ल गणराज्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी कुशीनगरच्या प्रदेशामध्ये बुद्धांनी अंतिम आपला उपदेश दिलेला आहे. त्यानंतर बुद्धांना वयाच्या 80व्या वर्षी बुद्धांना निर्वाण प्राप्ती झालेली आहे. त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. तर तो देह सुद्धा त्या ठिकाणी कुशीनगर या ठिकाणी कुशीनारा किंवा कुशीनगर या ठिकाणी ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे आणि परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी म्हणजेच काय तर बुद्धांनी सर्वात जास्त जे काही धर्मप्रसारासाठी वास्तव्य केलं एकाच ठिकाणी ते ठिकाण म्हणजे श्रावस्ती. बुद्धांनी जो अंतिम उपदेश दिला तो उपदेश सुद्धा त्या ठिकाणी कुशीनगर किंवा कुशीनारा या ठिकाणी दिला. ते कोणत्या गणराज्यामध्ये येतं तर ते मल्ल नावाच्या गणराज्यामध्ये येतं. आणि बुद्धांनी आपला जो देह ठेवला म्हणजे जो निर्वाण प्राप्ती झाली ते त्या ठिकाणी कुशीनगर या ठिकाणी सुद्धा झालेली आहे. हे सुद्धा मल्ल गणराज्याचा त्या ठिकाणी भाग आहे. हे तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी पाहतो तर याच्यामध्ये लक्षात घ्या, निर्वाण प्राप्तीनंतर बुद्धांचे जे अस्थीचे जे अवशेष आहेत हे 8 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेले आहेत. कारण की लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर गणराज्य व्यवस्था पाहिली होती, महाजन पदांचा कालखंड आपण पाहिलेला होता. महाजन पदाच्या कालखंडामध्ये आपण अजातशत्रूबद्दल देखील बोललेलो होतो. तर ते अजातशत्रूचं जे काही घराणं होतं ते मगधच्या गादीवरती आलेलं होतं. आता ते अजातशत्रू जो आहे याच कालखंडामध्ये आहे. बिंबिसार असेल, त्यानंतर अजातशत्रू असतील, हे हरेकवंशीय राजे हे याच काळामधील आहेत. तर बुद्धांच्या निर्वाणाच्या नंतर बुद्धांच्या अस्थींचं विभाजन हे 8 भागांमध्ये झालेलं आहे. 8 लोकांनी किंवा 8 गणराज्यांनी त्या अस्थी आपल्याकडे नेलेल्या आहेत. त्यावरती आपला दावा त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये कोण कोण होते म्हणजे बुद्धांच्या अस्थीचं विभाजन कोणकोणत्या 8 गणराज्यांमध्ये किंवा 8 लोकांमध्ये झालेले आहे. तर त्यामध्ये लक्षात घ्या, मगध सम्राट अजातशत्रू हा त्या काळामधला त्या ठिकाणी बुद्धांच्या हयातीमधला तो व्यक्ती आहे. तर मगध सम्राट जो अजातशत्रू आहे तर तो अजातशत्रूंनी ज्या बुद्धांच्या अस्थींमध्ये आपला एक त्या ठिकाणी एक भाग त्या ठिकाणी अजातशत्रूंना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर वैशालीचं जे लिच्छवी गणराज्य आहे त्या लिच्छवीकडे त्या ठिकाणी बुद्धांच्या अस्थीचा एक भाग गेलेला आहे. त्यानंतर कुशीनारा मल्ल जे गणराज्य आहे त्या कुशीनारांच्या मल्लांकडे सुद्धा बुद्धांच्या अस्थीचा एक भाग गेलेला आहे. त्यानंतर अलकप्पचे बुली जे गणराज्य आहे त्या बुली नावाच्या गणराज्याकडे सुद्धा त्या ठिकाणी बुद्धांच्या अस्थीचा एक भाग गेलेला आहे. पिपलीवनचे मौर्य या ठिकाणी यांच्याकडे सुद्धा बुद्धांच्या अस्थी गेलेल्या आहेत. आणि कपिलवस्तूचे शाक्य, त्यानंतर रामग्रामचे कोलीय, त्यानंतर वेठचे ब्राह्मण या 8 भागांमध्ये बुद्धांच्या अस्थीचं विभाजन झालेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, बुद्धांच्या अस्थी ह्या 8 ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि या लोकांनी बुद्धांच्या अस्थींवरती स्तूपांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे ज्या 8 वेगवेगळ्या ठिकाणचे जे स्तूप आहेत तर त्या स्तूप त्या ठिकाणी बुद्धांच्या अस्थी ज्या आहेत तर त्या 8 ठिकाणी गेलेल्या आहेत, ज्याच्यावरती स्तूपांची निर्मिती नंतरच्या काळामध्ये झालेली आहे. आता हे बुद्धांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे लोक कोणकोणते होते. तर आता राजाश्रय देणारे लोक कोणकोणते होते याविषयी माहिती विचारली जाते. तर मित्रांनो लक्षात घ्या,
आपण जर समजा बौद्ध धर्माचे संरक्षक किंवा राजाश्रय देणारे राजे बघतो, त्यामध्ये बिंबिसार किंवा बिंबिसार व अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माला गौतम बुद्धांच्या नंतर आश्रय देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे अनुयायी बनलेत आणि धर्म प्रसारासाठी त्यांनी मदत केलेली आहे. त्यानंतर प्रसेनजित कोसल जे राज्य आहे, गणराज्य जे आहे किंवा जे महाजनपद आहे, या कोसल महाजनपदामधला जो प्रसेनजित नावाचा जो राजा आहे तो सुद्धा बौद्ध अनुयायी होता, त्याची सुद्धा मदत झालेली आहे. त्यानंतर वत्स्य जे महाजनपद आहे तिथलं जे उदयन नावाचा जो राजा होता हा सुद्धा त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. त्यानंतर सम्राट कनिष्काबद्दल तर आपल्याला माहितीच आहे, हा कुशाण घराण्याशी संबंधित होता. तो सम्राट कनिष्क, त्याच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार झालेला आहे. कनिष्काच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धर्म परिषद सुद्धा भरवण्यात आलेली होती, याच्याविषयी आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर सम्राट अशोक व दशरथ यांनी मौर्य कालखंडामधील सम्राट अशोकाची माहिती आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोक हा बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे जेवढे राज्य आहेत त्याच्यातला सर्वात महान राजा होता सम्राट अशोक. आणि बौद्ध धर्माचा प्रसार सुद्धा राजकीय दृष्ट्या आणि दृष्ट्या सुद्धा त्या ठिकाणी सर्वाधिक जो झालेला आहे तो सम्राट अशोकाच्याच काळामध्ये झालेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच मौर्य घराण्यामध्ये दशरथ नावाचा एक राजा होता आणि सम्राट अशोक हे सुद्धा मौर्य घराण्यामधले बौद्ध मतानुयायी किंवा बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसार करणारे राज्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की अवंती जे महाजनपद आहे तिथला प्रद्योत नावाचा राजा होता, त्याने सुद्धा बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की वर्धन जे घराणं आहे पुष्यभूती वंशाचं, तर ते वर्धन घराण्यातला जो हर्षवर्धन आहे याने हर्षवर्धनाने सुद्धा इसवी सन 606 ते इसवी सन 647 या दरम्यानच्या कालखंडीमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये धर्म परिषदेचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. तर हे हर्षवर्धन असेल. आणि त्यानंतर पाल राजवंश जे आहे जो बंगालमधला, त्या पाल राजवंशाने मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचं साहित्य संघटित करण्याचा प्रयत्न केला, संग्रह करण्याचा प्रयत्न केला, जतन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपली भूमिका बजावलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की जो अजातशत्रू, बिंबिसार आणि अजातशत्रू हे जे आहेत हे राजे लोकांपैकी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारामध्ये भूमिका बजावणारी पहिली व्यक्ती आहेत, पहिले राजे आहेत. त्याच्यानंतर पालवंश जो राजवंश जो आहे बंगालमधला, हा पाल राजवंश हा बौद्ध धर्माला राजाश्रय देणारा शेवटचा राजवंश आहे. त्याच्यामुळे अजातशत्रू आणि बिंबिसार यांच्या रूपाने राजकीय दृष्ट्या बौद्ध धर्माला राजाश्रय पहिल्यांदा मिळाला. आणि त्यानंतर पालवंश जो आहे बंगालमधला यांनी सर्वात शेवटी सगळे म्हणजे बौद्ध धर्माला राजाश्रय मिळणारा सर्वात शेवटचा राजवंश म्हणजे पालवंश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्माचा सर्वात महान जो काही राजाश्रय देणारा शासक जो कोणता असेल तर तो आहे सम्राट अशोक. एवढी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपण गौतम बुद्धांच्या कार्याचा आढावा घेत आहोत त्या आढाव्यामध्ये आपल्याला लक्षात यायचं की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर बौद्ध धर्म परिषदा. बौद्ध धर्म परिषदा जे आहेत तर ते बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि बौद्ध काळाच्या ओघामध्ये जे गौतम बुद्धांची जी शिकवणी आहे तर ती लुप्त पाहू नये यासाठी वेगवेगळ्या राजे लोकांनी ज्या परिषदा आयोजित केल्या धर्म परिषदा, त्याला आपण बौद्ध धर्म परिषदा म्हणतो. मित्रांनो, लक्षात घ्या, बौद्ध धर्म परिषदा ह्या प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या बौद्ध धर्म परिषदा आपल्या परिषदेसाठी महत्त्वाच्या आहेत. तर त्या 4 बौद्ध धर्म परिषदांपैकी त्यामध्ये पहिली जी बौद्ध धर्म परिषद आहे तर ती पहिली बौद्ध धर्म परिषद ही अजातशत्रूच्या काळामध्ये पार पडली आहे. गौतम बुद्धांचं निधन झाल्याच्या नंतर अल्पावधीमध्येच म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये त्या ठिकाणी पहिली बौद्ध धर्म परिषद अस्तित्वात आली आहे, तिथं निर्माण करण्यात आले आहे, तिचं आयोजन करण्यात आलं आहे. ही बौद्ध धर्म परिषद कोणी आयोजित केली तर ती अजातशत्रूनं आयोजित केली आहे. महाकश्यप नावाचा जो व्यक्ती होता, विद्वान होता, त्या महाकश्यपच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली ही पहिली बौद्ध धर्म परिषद आयोजित केली आहे. मित्रांनो, तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या निधनाच्या नंतर ज्या त्यांच्या अस्थींचं ज्या 8 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेलं होतं त्यापैकी जो एक भाग आहे तो अजातशत्रूला भेटलेला आहे. तर त्या अजातशत्रू हा बुद्धांचा फार मोठा त्या ठिकाणी अनुयायी होता, उपासक होता. तर त्या ठिकाणी त्या गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचं संकलन व्हावं यासाठी त्यांनी पहिली बौद्ध धर्म परिषद इसवी सन पूर्व 483 ला आपली त्यावेळेसची त्यांची जी मगधची जी राजधानी होती राज्याची
ती होती त्या ठिकाणी राजगृह. राजगृहाच्या परिसरामध्ये ज्या सप्तपर्णी गुफा आहेत त्या गुफांमध्ये ही परिषद पहिली आयोजित केलेली आहे. आता महाकश्यप हा त्याचा अध्यक्ष आहे. त्यानंतर ही पहिली बौद्ध धर्म परिषद आहे. त्यानंतर या परिषदेचं वैशिष्ट्य काय होतं? आता ही वैशिष्ट्य पाहत असताना याचं जो पहिलं वैशिष्ट्य आहे ही बुद्धांच्या निधनाच्या नंतर ताबडतोब या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर बुद्धांचे जे उपदेश आहेत किंवा त्यांची जी शिकवणूक आहे तर त्याचं 3 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. एक म्हणजे बुद्धांनी प्रत्यक्ष दिलेले उपदेश, त्यानंतर त्या ठिकाणी संघासाठी असणारं जे काही अनुशासन किंवा शिस्त आहे तर ते शिस्त, आणि त्यानंतर ज्ञान, नेमकं त्या ठिकाणी बौद्ध धर्माचं ज्ञान काय आहे. या 3 भागामध्ये बुद्धांच्या शिकवणुकीचं विभाजन केलं आणि ते विभाजन करण्याचं काम त्या ठिकाणी या पहिल्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये झालेलं आहे. याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की या बौद्ध धर्म परिषदेमध्ये विनय पिटक म्हणजे त्रिपिटकांपैकी जे त्रिपिटक म्हणजे काय तर 3 पिटक, 3 महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत हे बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. तर ते म्हणजे काय तर विनय पिटक असेल, सुत्त पिटक असेल, अभिधम्म पिटक, त्याला म्हणतात त्रिपिटके. या त्रिपिटकांपैकी जे पहिली जी 2 पिटक आहेत म्हणजे विनय पिटक आणि सुत्त पिटक यांचं जे संकलन आहे तर ते संकलन आपल्याला पहिल्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तर विनय पिटक असेल, सुत्त पिटक असेल, विनय पिटकाचं संकलन कोणी केलं आहे, संकलन किंवा गायन कोणी केलेलं आहे तर ते उपालीनं केलेलं आहे. आता या विनय पिटकामध्ये आदेश आहेत, नियम आहेत, जे नियम आहेत धम्माच्या संदर्भामधले हे नियम आणि आदेश जे आहेत तर हे त्या ठिकाणी विनय पिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुत्त पिटकामध्ये जे गौतम बुद्धांचे जे उपदेश आहेत त्या उपदेश किंवा शिकवणूक जी आहे त्यांचे संकलन ते आपल्याला सुत्त पिटकामध्ये पाहायला मिळतं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे जो या सुत्त पिटकाचं जे संकलन आहे ते आनंद केलेलं आहे जे की बुद्धांचा सर्वात जवळचा प्रिय शिष्य होता त्या आनंदनी या सुत्त पिटकाचं संकलन केलेलं आहे. तर हे पहिल्या बौद्ध धर्म परिषदेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा पहिली बौद्ध धर्म परिषद जी आहे तर ती पहिली बौद्ध धर्म परिषद इसवी पूर्व 483 ला आयोजित करण्यात आली होती. ते स्थळ विचारलं जातं. राजगृहला ही बौद्ध धर्म परिषद आयोजन करण्यात आली होती. त्यानंतर अजातशत्रू या व्यक्तीनं या राजानं त्या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं. महाकश्यप हा त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं हे आपण सांगितलेलं आहे. आता जी दुसरी बौद्ध धर्म परिषद आहे तर ती दुसरी बौद्ध धर्म परिषद पुन्हा 100 वर्षांनी म्हणजे नेमकं केव्हा आपण पाहिलं की पहिली बौद्ध धर्म परिषद इसवी पूर्व 483 ला आयोजित केली होती. तशाच प्रकारची जी दुसरी बौद्ध धर्म परिषद आहे पुढच्या 100 वर्षाच्या नंतर म्हणजे 383 ला दुसरी बौद्ध धर्म परिषद त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचं जे आयोजन आहे हे पुन्हा त्याचं जे स्थान आहे ते वैशाली आहे. वैशाली हे त्या काळामध्ये कालाशोक जो राजा होता त्याच्या राजधानीचं शहर आहे आणि या कालाशोकाच्या वैशालीला ही दुसरी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलं आणि त्याचा जो अध्यक्ष होता तो आहे सब्बगामी. हे सब्बगामी हा या दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचा अध्यक्ष आहे आणि या परिषदेचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य हे आहे की बौद्ध धर्माचं विभाजन झालेलं आहे आणि त्याचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वेगवेगळे पंथ उदयास आलेले आहेत. त्यापैकी स्थविरवादी आणि महासांघिक या 2 विचारसरणींमध्ये बौद्ध धर्माचं त्या ठिकाणी विभाजन झालेलं आहे, संघाचं विभाजन झालेलं आहे. हे आपल्याला या दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्हाला यावरती ही बौद्ध धर्म परिषद कुणी आयोजित केली, कुठं आयोजित केली, केव्हा आयोजित केली आणि त्याचा अध्यक्ष कोण होता हे 4 टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे. धर्म परिषदेपैकी ती जी तिसरी बौद्ध धर्म परिषद आहे ती इसवी पूर्व 250 ला आयोजित करण्यात आलेली आहे. ही तिसरी बौद्ध धर्म परिषद कोणी आयोजित केली तर मौर्यांच्या गादीवरती म्हणजे मगधच्या गादीवरती जो मौर्य सम्राट बसलेला आहे ज्याचं नाव होतं सम्राट अशोक. या सम्राट अशोकानं तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं इसवी पूर्व 250 ला. आणि आपल्याला माहिती आहे की मौर्यांची राजधानी जी आहे ती पाटलीपुत्र होती म्हणून तिसरी बौद्ध धर्म परिषद कुठं आयोजित करण्यात आली होती, पाटलीपुत्रला. आयोजन करणारा व्यक्ती कोण आहे, सम्राट अशोक आहे. आणि या बौद्ध धर्म परिषदेचा अध्यक्ष कोण होता तर मोगलीपुत्र तिस्स हा त्या बौद्ध धर्म परिषदेचा अध्यक्ष राहिलेला आहे. तर आता या बौद्ध धर्म परिषदेचं वैशिष्ट्य काय होतं तर आता लक्षात घ्या या बौद्ध धर्म परिषदेमध्ये जे त्रिपिटक आहे त्या त्रिपिटकांपैकी जे तिसरं पिटक आहे ज्याला आपण अभिधम्म पिटक म्हणतो या अभिधम्म पिटकाचं संकलन रचना
ही त्या ठिकाणी या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ते म्हणजे काय, तर जसा जसा बौद्ध धर्माचा गौतम बुद्धांच्या निधनानंतरचा कालावधी जसा जसा वाढत होता तसं तसं संघामध्ये काही विकृती येत होत्या, संघामध्ये काही त्या ठिकाणी शिथिलता येत होती. तर त्यामुळे संघामधल्या विकृती आणि शिथिलता त्या ठिकाणी कमी करण्यासाठी संघामधील भेद रोखण्यासाठी त्यामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये मौलिपुत्र तिसरा याच्या अध्यक्षतेखाली संघाचे नियम त्या ठिकाणी कठोर केलेले आहेत. संघाचं विभाजन रोखण्यासाठी त्याचे नियम कठोर केलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथून पुढे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचा जो काही प्रसार आणि प्रचार करण्यासाठीचा विचार या बौद्ध धर्म परिषदेमध्ये मांडण्यात आला. आणि त्याच्यावरूनच सम्राट अशोकाने धर्माचा प्रसार करण्यासाठी आपले जे दूत आहेत, श्रीलंका असेल किंवा भारताच्या इतर ठिकाणी सुद्धा ते पाठवलेले आहेत. म्हणजे धर्मप्रसार हा कोणा काळामध्ये सगळ्यात जास्त झाला गौतम बुद्धांचा, म्हणजे बौद्ध धर्माचा, तो म्हणजे त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये. तर हे त्यांनी राजदूत वेगवेगळे जे पाठवले, दूत धर्मप्रसारक पाठवले, ही त्या ठिकाणी तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तिसरं पीठक हे सुद्धा ज्याला आपण अभिधम्म पीठक म्हणतो, हे तिसरं पीठक त्या ठिकाणी या तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये संकलित करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अभिधम्म पीठक हे त्रिपिटकांमधलं तिसरं पीठक आहे. आणि ते कोणत्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये संकलित केलं, तर ते सुद्धा तिसऱ्या धर्म परिषदेमध्ये संकलित करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणत्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये संघातील भेद रोखण्यासाठी कठोर नियम करण्यात आले, तर ते सम्राट अशोकाच्या कार्यकाळामध्ये झालेली जी तिसरी बौद्ध धर्म परिषद आहे त्यामधलं हे त्या ठिकाणी पाऊल आहे. जी चौथी बौद्ध धर्म परिषद आहे ते इसवी सनाच्या त्या ठिकाणी पहिल्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 98 मध्ये ही पहिली बौद्ध धर्म परिषद चौथी बौद्ध धर्म परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ही बौद्ध धर्म परिषद जी आहे तर तो महान कुशाण घराण्यातला जो महान सम्राट होता ज्याचं नाव होतं त्या ठिकाणी कनिष्क, तर हे कनिष्काच्या कारकिर्दीमध्ये ही चौथी बौद्ध धर्म परिषद अस्तित्वात आली इसवी सनाच्या 98 मध्ये, म्हणजे पहिल्या शतकामध्ये. तर ही कुठं अस्तित्वात आली, कुठं आयोजन करण्यात आलेलं होतं, काश्मीरमध्ये कुंडलगाम नावाचं ठिकाण आहे. या कुंडलग्रामला ही चौथी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन सम्राट कनिष्कानं आयोजन केलं होतं. या बौद्ध धर्म परिषदेमध्ये वसुमित्र हा प्रसिद्ध एक बौद्ध विद्वान होता. त्या वसुमित्राच्या अध्यक्षतेखाली ही बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलं. आणि अश्वघोष हा त्या बौद्ध धर्म परिषदेचा उपाध्यक्ष राहिलेला आहे. या बौद्ध धर्म परिषदेचं वैशिष्ट्य हे आहे की बौद्ध धर्माचे महत्त्वाचे पार्ट्स असणारे महायान आणि हीनयान, आता याच्यामध्ये लक्षात घ्या की वेळेच्या त्या ठिकाणी विचार करून आणि त्यानंतर तुमच्या परीक्षेचा विचार करून आपण याच्यामधला बराचसा जो काही भाग आहे ते आपण कन्सेप्च्युअल जो भाग आहे तो त्याच्या डिटेल्समध्ये आपण जात नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची येणारी परीक्षा त्याचा कालावधी लक्षात घेता आपण त्याच्या तेवढ्या डिटेल्समध्ये जाणं सध्या तरी त्या ठिकाणी शक्य नाही. पण लक्षात हे ठेवा की बौद्ध धर्माचे दोन पार्ट जे आहेत ते महायान आणि हीनयान महत्त्वाचे. तर त्याच्यापैकी बौद्ध धर्माचं विभाजन हे महायान आणि हीनयान या दोन पंथांमध्ये कोणत्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये झालं, तर ते आहे चौथ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये, म्हणजे सम्राट कनिष्काच्या काळामध्ये. ही चौथी बौद्ध धर्म परिषद आहे. त्यानंतर महाविभाष शस्त्र नावाचं जे पुस्तक आहे, जे ग्रंथ आहे, तर तो या वसुमित्राने त्या ग्रंथाचं संकलन या बौद्ध धर्म परिषदेमध्ये केलेलं आहे. तर लक्षात घ्या, या आहेत बौद्ध धर्माशी संबंधित असणाऱ्या 4 महत्त्वाच्या बौद्ध धर्म परिषदा. या बौद्ध धर्माचा आपण सविस्तर त्या ठिकाणी विवेचन याच्या अगोदरचे जे काही 2 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा केलेलं आहे. तर बौद्ध धर्मावरती, सम्राट अशोकावरती, गौतम बुद्धांवरती, त्यांच्या जीवनचरित्रावरती आणि त्यानंतर बौद्ध धर्माचे जे काही तत्वज्ञान आहे त्यावरती, याच्यावरती कुठलाही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो त्या ठिकाणी सविस्तरपणे हे व्हिडिओ ऐकल्याच्यानंतर लक्षात येऊ शकतो. त्याच्यावरती तुमचा प्रश्न चुकणार नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढच्या तासिकेमध्ये पुढील टॉपिक आपण घेऊ. थँक्यू.